हरिओम. आत्मषटकमच्या 10व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणते. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण पंचकोशांवर विवेचन करायला सुरुवात केलेली आहे. पहिले 3 कोश आपण पाहिले. सगळ्यात बाहेरचा म्हणजे सगळ्यात स्थूल कोश म्हणजे अन्नमय कोश, त्यालाच स्थूलमय शरीर म्हणून आपण ते आधी शिकलेलोच आहे. तर हे शरीर अन्नापासून निर्माण होतं, अन्नामुळेच टिकतं आणि मृत्यूनंतर ते अन्नामध्येच विलीन होतं. इथे पृथ्वीलाच अन्न असं म्हटलेलं आहे. तर हा कोश किंवा हे स्थूल शरीर हे पंचीकृत पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं. त्याला स्वतःचं किंवा इतरांचं भान नसतं, म्हणून ते जड आहे. आणि शिवाय आपल्याला ते दिसतं आणि ते सुख दुःख इत्यादी कर्मभोग भोगण्याचंही साधन आहे. म्हणून 3 कारणामुळे स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश हा आत्मा असू शकत नाही. आता एव्हाना मला वाटतं ही 3 कारणं तुम्हाला पाठच झाली असतील. जडत्वात, दृश्यत्वात आणि करणत्वात. त्याच्यानंतर स्थूल शरीराहून सूक्ष्म असणारा प्राणमय कोश आपण बघितला. हा प्राणमय कोश हा स्थूल शरीराला आतून अस्तरासारखा व्यापून राहिलेला असतो. पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय असं एकत्रितपणे ह्याला प्राणमय कोश म्हटलं जातं. आणि यांची निर्मिती ही पंचतन्मात्रांच्या रजांशांपासून असल्यामुळे तो सुद्धा जडच आहे. प्राण सर्व शारीरिक क्रियांना ऊर्जा पुरवतात आणि सगळ्या आंतरिक आणि बाह्य क्रिया घडवून आणतात. पण हे सगळं नैसर्गिकपणे आणि अनैच्छिकपणे घडत असतं. म्हणजेच प्राणांना प्रेरणा देणारा दुसरा कोणीतरी वेगळा असला पाहिजे की जो चेतन असणार. आणि म्हणून प्राणमय कोश हा सुद्धा आत्मा असू शकत नाही, कारण त्याला स्वतःचं भान नाही आणि त्याला स्वतःची कार्याबद्दल स्वतःचं त्याला जाणीव नसते. त्याला कोणीतरी प्रेरणा देतं तेव्हा तो ते कार्य करतो किंवा करवून आणतो. प्राणमय कोशापेक्षा सूक्ष्म असतो तो मनोमय कोश. पंच ज्ञानेंद्रिय आणि मन असं एकत्र आले की त्याला मनोमय कोश म्हणतात. तर हा कोश पंचतन्मात्रांच्या सत्वांशांपासून बनलेला असल्यामुळे हा सुद्धा जडच आहे आणि त्यामुळे हा कोशसुद्धा मी नाही असं ठरतं. पण हे पटायला कठीण पडतं, कारण कसं आहे की लहानपणापासून आपल्याला मनाचीच साथ सोबत संगत असते ना. विषयांचं ज्ञान होणं यासाठी मन आणि ज्ञानेंद्रिय लागतात. माझं सगळं व्यावहारिक जीवन हे मन आणि ज्ञानेंद्रियामार्फतच जणू काही चालू असतं. म्हणून मी मन नाही हे स्वतःला पटवण्यासाठी आपण एका थोड्याशा वेगळ्या तर्काचा वापर करू. समजा मीच जर मन असतो तर जेव्हा मन नसतं तेव्हा मी नसलो पाहिजे, बरोबर? आणि शास्त्र तर सांगतं की गाढ झोपेमध्ये माझं मन मुळीच अस्तित्वात नसतं, कारण मन हे संकल्प विकल्पात्मक असतं आणि गाढ झोपेमध्ये एकही संकल्प विकल्प नसतो. म्हणून गाढ झोपेमध्ये मन नसतं. पण गाढ झोपेमध्ये मी असतो ना. कारण कशावरून? ज्या अर्थी जागं झाल्यावर मनाचे सगळे व्यवहार पूर्ववत सुरू होतात, त्या अर्थी मी हा गाढ झोपेमध्ये असलोच पाहिजे. म्हणून मन आत्मा नसणार. अचेतन असं जे मन आहे ते चेतन अशा मीच्या म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावरती काम करतं. म्हणून मन किंवा मनोमय कोश मन हा आत्मा असू शकत नाही. 5 ज्ञानेंद्रियसुद्धा मी नाही. त्याचं आपण पहिलं तर जडत्वात करणत्वात ही कारणं आपल्याला माहितीच आहेत. त्याच्याशिवाय समजा 5ही ज्ञानेंद्रिय काम करत नसली तरी माणूस असेल का नसेल? अर्थातच असेल. त्याची क्वालिटी ऑफ लाईफ ही खूपच डिटोरिएटेड असेल. त्याला खूप चांगल्या पद्धतीचं जीवन जगता नाही, पण जीवन तर त्याचं सुरू असणार. त्या अर्थी ज्ञानेंद्रिय सुद्धा आत्मा नाही. म्हणून मनोमय कोशसुद्धा आत्मा असू शकत नाही असा आपण निष्कर्ष काढलेला आहे. आता हे 3 कोश आपण गेल्या भागात पाहिले होते. आता पुढचे 2 कोश आपण या भागात पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण दुसरा श्लोक एकदा परत म्हणूयात. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. आता आपल्याला विज्ञानमय कोश समजून घ्यायचा आहे, म्हणून पुन्हा एकदा आपण तत्वबोधाकडे जाऊ आणि तिथे विज्ञानमय कोशाची व्याख्या शंकराचार्य कशी करतात ते पाहू. विज्ञानमयः कः? बुद्धिज्ञानेंद्रिय पंचकं मिलित्वा यो भवति सहा विज्ञानमयः कोशः. विज्ञानमय कोश कशाचा बनलेला आहे, म्हणजे काय आहे, तर बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय, बुद्धी ज्ञानेंद्रिय पंचकम मिलित्वा हे एकत्र येऊन जो होतो यः भवति सहा विज्ञानमयः कोशः. थोडक्यात विज्ञानमय कोश इक्वल टू बुद्धी प्लस 5 ज्ञानेंद्रिय. हा कोश हा आधीच्या 3ही कोशांपेक्षा सूक्ष्मतर आहे आणि त्यामुळे तो त्या तिघांनाही व्याप्त करतो, म्हणजेच तो त्यांचं नियमन करतो. किंवा अन्नमय कोश आणि मनोमय कोश हे त्यांच्या कार्यासाठी विज्ञानमय कोशावरती अवलंबून असतात, असंही आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, मनोमय कोश आपण बघितला काय, 5 ज्ञानेंद्रिय अधिक मन, आणि विज्ञानमय कोश आपण बघतोय 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. म्हणजे ज्ञानेंद्रिय ही दोन्हीकडे ही कॉमनच आहेत, कारण ग्रहण करण्यासाठी मन आणि बुद्धी या दोघांचीही आवश्यकता आहे. निश्चयात्मक विचार म्हणजे बुद्धी. आता बघा, आत्म्याचं जे अज्ञान असतं ते सुद्धा प्रथम बुद्धीमध्येच कल्पनारूपाने व्यक्त होतं. म्हणजे बुद्धीच अज्ञानाला जाणते आणि अज्ञानामुळे मग ती काय म्हणते, मी करता आहे, मी मर्यादित आहे, त्याच्यानंतर मी उंच आहे, मी भुकेला आहे, मी सुखी आहे. ह्या सगळ्या कल्पनांचा जन्म त्या अज्ञानाच्या जाणीवेतूनच पुढे पुढे होत जातो. आणि आत्मज्ञानसुद्धा प्रथम बुद्धीमध्येच उत्पन्न होतं. जसं मी अनंत आहे, मी शुद्ध आनंद आहे, हे सुद्धा कुणाला कळतं, तेही बुद्धीलाच कळतं. ज्या जीवनमूल्यांच्या आधारे आपण जीवन जगत असतो त्यांचं अधिष्ठान बुद्धीच असतं, बुद्धीच असते. बुद्धीला जे जास्त महत्त्वाचं वाटतं त्यानुरूप आपण वागत असतो. म्हणजे समजा आपल्याला एखाद्याला वाटलं की पैसा हे आयुष्यात सर्वस्व आहे, तर मग तो पैसा, त्याच्या बुद्धीने हा निर्णय घेतला की पैसा हे सर्वस्व आहे, तो मिळवायला पाहिजे. मग त्याच्या अराउंड त्याचं सगळं जीवन डिझाईन होतं आणि तो पैशाच्या मागे लागून काम करतो. म्हणजे बुद्धी ही योग्य आणि अयोग्य, नित्य आणि अनित्य ह्याच्यामध्ये विवेक करते. नाविन्याचा शोध घ्यायचा, कुठल्या नवीन गोष्टीची निर्मिती करायची, शोध लागायचे, मनश्चक्षूंसमोर न पाहिलेल्या गोष्टींची सुद्धा कल्पना करून त्या आणायच्या, निर्णय घ्यायचे, चौकशी करायची, प्रश्न विचारायचे, ओळखायची एखादी गोष्ट, आणि मग एकदा गोष्ट कळली की ती पूर्ण आत्मसात करणं, ह्या सगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या बुद्धीच्या आहेत. ह्या सगळ्या बुद्धीच्या क्षमता आहेत. इंद्रियांच्याद्वारे ज्या संवेदना आलेल्या असतात ते मन बुद्धीकडे पोचवतं. मग पहिल्या अनुभवांच्या आधाराने बुद्धी त्या सगळ्यांना जाणते, त्यांचं विश्लेषण करते, समजून घेते आणि मग काय कृती करायची ते ठरवते. आणि मनाच्या माध्यमातून कर्मेंद्रियांना आणि शरीराला त्या दृष्टीने आवश्यक ते कर्म करण्यास सांगते. म्हणून बुद्धीला शरीररथाचा सारथी असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण हे 5ही कोश बघू तेव्हा आपण परत कधीतरी याच्यातला खूप सुंदर श्लोक आहे कठोपनिषदातला, तो मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल, तर मी सांगेन, मला आठवण करा. तर बुद्धी ही मनापेक्षा सूक्ष्म का आहे, कारण की पूर्वी ज्या गोष्टींची माहिती नाही किंवा पूर्वी ज्या गोष्टींबद्दल ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, अशाही क्षेत्राच्या पलीकडे बुद्धी विचार करू शकते. आणि म्हणूनच नवनवीन शोध लागतात. जी वेगवेगळी इन्व्हेन्शन्स होतात की नाही, ती ह्या बुद्धीच्याच जोरावरती होतात. कारण बुद्धीमध्ये ही क्षमता आहे की जे मी कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही, त्याचीसुद्धा बुद्धी कल्पना करू शकते. आणि म्हणून ही बुद्धीपेक्षा अधिक सूक्ष्म असते. बुद्धी ही मनापेक्षा अधिक सूक्ष्म असते. तर आता आपण 3 हे जे बघितले, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय, हे 3 कोश मिळून सूक्ष्म शरीर हे होतं. आता ही बुद्धीसुद्धा मी कशी नाही हे पटवण्यासाठी आपण मनाच्यासाठी जो प्रयोग केला होता ना, किंवा जो तर्क वापरला होता, तोच वापरायला
काहीच हरकत नाही की सुषुप्तीमध्ये बुद्धी पूर्ण लीन असते म्हणजे अस्तित्वात नसते, पण मी मात्र सुषुप्तीत असतो. म्हणून मी म्हणजे बुद्धी म्हणजे मी नाही, म्हणजे बुद्धी म्हणजे आत्मा नाही. हे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश यांना एकत्रितपणे सूक्ष्म शरीर म्हटलं जातं. हे सूक्ष्म शरीरसुद्धा आत्मा नाही. ह्याची परत तीच कारणं आहेत: जडत्व, दृश्यत्व आणि करणत्व. आता आपण 5व्या कोशाबद्दल बघूयात, आनंदमय कोश. आणि ह्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण तत्वबोधाचा आधार घेणार आहोत. तत्वबोधातली व्याख्या वाचते. आनंदमयः कः? एवं एव कारणशरीरभूत अविद्यास्थ मलिनसत्वं प्रियादिवृत्तीसहितं सत् आनंदमयः कोशः. आनंदमय कोश म्हणजे काय? मलिन सत्वरूप, अज्ञानात स्थित असलेलं कारण शरीर. कारण आपण बघितलंय, कारण शरीर म्हणजे अविद्या. पण जेव्हा कारण, म्हणून तर आनंदमय कोशाला आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल. म्हणून आधी कारण शरीर आपण शिकलोय आणि मग आता आपण आनंदमय कोशाचा विचार त्याच्या आधारावर करू शकू. कारण शरीर कशाचं बनलेलं असतं हे आपण पाहिलं आहे. अविद्या, अविद्या म्हणजे अज्ञान आणि वासना ह्यांनी मिळून बनलेलं असतं. आणि अज्ञान म्हणजेच मलिन सत्व. जेव्हा तमोगुण जास्त असतो, सत्वगुण कमी असतो, तेव्हाच मलिन सत्व असं म्हणतात. मलिन सत्वरूप अज्ञानामध्ये स्थित असलेलं कारण शरीर जे प्रियादी विचारांनी युक्त असतं त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. आता याच्यातला प्रियादी विचारांनी युक्त हा भाग आपण आत्ता तात्पुरता काही काळाकरता बाजूला ठेवू. हा जो कोश आहे आनंदमय कोश, हा सूक्ष्मतमय म्हणजे 5 कोशांमध्ये सगळ्यात सूक्ष्म आहे आणि तो सर्व कोशांना व्याप्त करणारा आहे. त्याला कारण शरीर म्हणजे कारण शरीर इक्वल टू आनंदमय कोश. तसं अन्नमय कोश इक्वल टू स्थूल शरीर, तसं आनंदमय कोश इक्वल टू कारण शरीर. तर जगाचं आणि आत्म्याचं अज्ञान असून सुद्धा आनंदमय कोशामध्ये आत्म्याचा आनंद उपलब्ध असतो. कारण त्याची अवस्था आहे सुषुप्ती. सुषुप्ती ही अवस्था त्याची सांगितली जाते कारण तेव्हा फक्त कारण शरीर काम करतं. आता बघा, रात्र झाल्यानंतर जग हे सगळं अंधाराने आच्छादलं जातं आणि सर्व वस्तू ह्या त्यांच्या विशेष गुणधर्मांसह अंधारात दिसेनाशा होतात. म्हणजे वस्तूंचा नाश होत नाही, फक्त त्या दिसत नाहीत, त्यांची जाणीव होत नाही. पण दिवस उजाडला की पुन्हा वस्तूंची विविधता पुन्हा पहिल्यासारखीच आपल्याला प्रकट झालेली दिसते. आणि ह्याचप्रमाणे गाढ निद्रावस्थेत, म्हणजे हा सगळा बाहेरच्या जगताबद्दल झाला. आता आंतरिक जगताबद्दल बघू. गाढ निद्रावस्थेत जेव्हा फक्त कारण शरीर कार्य करीत असतं तेव्हा आपल्या मनातली सगळी द्वंद्व, चिंता, खळबळ, अहंकार हे सगळं थांबलेलं असतं. म्हणजेच सूक्ष्म आणि स्थूल शरीर ही पूर्ण अज्ञानामध्ये विलीन झालेली असतात आणि म्हणून तो आत्मानंद आपल्याला तिथे उपलब्ध असतो, अज्ञानाची अवस्था असून सुद्धा. आणि म्हणून सुषुप्ती ही कारण शरीराची अवस्था आहे असं म्हटलं जातं आणि यालाच आनंदमय कोश असं म्हणतात. आता इथे एक शंका नक्की आपल्यापैकी बऱ्याच जणांना आली असेल की आपल्याला गाढ झोपेत आनंद होतो, ही गोष्ट अगदी खरी आहे. पण मग आपल्याला जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत सुद्धा आनंद होतोच की. एखादं छानसं स्वप्न बघितलं तर आपल्याला आनंद नाही का होत? आणि जागृतावस्थेत तर विविध विषयांपासून आपण सारखे आनंद मिळवतच असतो. मग या आनंदाचं विश्लेषण कसं करायचं? कारण तर आनंद हा आत्म्याचा अंगभूत गुणधर्म आहे, पण तो व्यक्त होण्यासाठी किंवा स्पष्टपणे जाणवण्यासाठी मन, बुद्धी आणि शरीर यांचे खेळ थांबण्याची गरज असते. आणि गाढ निद्रावस्थेमध्ये काय होतं, कुठलेही विचार नसतात. स्थूल आणि सूक्ष्म शरीर पूर्णपणे लीन झालेले असतात. विचारांची अभिव्यक्ती नसते, खळबळ नसते. त्यामुळे ही अवस्था पूर्ण विक्षेपरहित असल्यामुळे आत्म्याचा आनंद संपूर्णपणे तिथे व्यक्त होतो. पण अज्ञानाची अवस्था असल्यामुळे त्याला अशुद्ध रूप म्हणजे मलिन सत्व जे म्हणले, अशुद्ध आनंद येतो असं म्हटलेलं आहे. आता जागृतावस्थेत सुद्धा शुद्ध आणि शांत असं आपलं मन असेल, ते प्रक्षुब्ध मनापेक्षा किंवा मूढ मनापेक्षा अधिक चांगला आनंद अनुभवतो. म्हणजे जेव्हा आपण रागात असू एखाद्या गोष्टीमुळे, तर आपण तेव्हा आनंद नाही घेऊ शकत.
क्रोध हा तामसी भावना आहे. किंवा आपण एखादी गोष्ट करण्यामध्ये करण्याच्या चिंतेत जर आपण असू तर आपण त्यावेळेला त्याच गोष्टीचा आनंद घेऊ नाही शकणार तितक्या प्रमाणात. म्हणजे खूप सुंदर जेवण आहे आपल्यासमोर वाढलेलं. मी जेव्हा शांत असेल तर मी चवीनी शांत जेवीन. पण मला पटपट जेवायचं आणि कुठेतरी वेळ गाठायची आहे, गाडी गाठायची आहे, तर तेव्हाला मी संपूर्णपणे आनंद घेऊ शकीन का त्याचा? नाही घेऊ शकणार. म्हणजे विक्षिप्त अवस्थेमध्ये मनाच्या किंवा बुद्धीच्या आपण पूर्णपणे आनंद उपभोगू शकत नाही. पण जे आपण अनुभव घेतो आनंदांचे जागृतावस्थेत आणि ते सुद्धा ही सगळी आत्मानंदाचेच प्रतिबिंब आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गाढनिद्रावस्थेमध्ये आनंदामध्ये तरतम भाव नसतो. कारण आपण बघितले अज्ञानाला काही मोजमाप नाही आहे, आकार उकार काही नाही आहे. ते असं होमोजिनियस एकजिनसी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कमी जास्त असं काही नसतं. पण जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थांमध्ये आनंदाचे वेगवेगळे गुण, म्हणजे हा आनंद राजसिक आहे का तामसिक आहे का सात्विक आहे, हे आपल्याला कळू शकतं. किंवा हा आनंद कमी आहे जास्त आहे हे आपण अनुभवू शकतो. आता बघा, खूप सुंदर निसर्गात गेल्यानंतर त्या नैसर्गिक सौंदर्य बघून, सुंदर धबधबा आहे, खळखळणारे झरे आहेत, गार वाहणारे वारे आहेत, फुलांचा सुगंध आहे, तर इथे आपल्याला जो आनंद मिळतो तो सात्विक आनंद असतो. एखादा सस्पेन्स मूव्ही आपण बघत असतो, थरारक पुस्तक वाचत असू, तर तेव्हा जो आपल्याला आनंद मिळतो तो राजसिक आनंद असतो. आणि दुसऱ्यांना त्रास देण्यात, दुसऱ्याचा वाईट झाल्यानंतर सुद्धा काही व्यक्तींना आनंद वाटतो, तर हा तामसिक आनंद असतो. पण हे सगळे आनंद हे आनंदमय कोशामुळेच कसे असतात हे कळण्यासाठी आता आपण व्याख्येतला तो जो तुकडा बाजूला ठेवला होता की नाही, तो आता परत बघूया. प्रियादिवृत्तीसहितम. प्रियादिवृत्तीसहितम म्हणजे प्रियादी म्हणजे प्रिय आदी, म्हणजे प्रिय इत्यादी. इत्यादी म्हणजे प्रिय आणखीन काहीतरी असलं पाहिजे. तर काय येते? मोद आणि प्रमोद या अजून 2 वृत्तींचा निर्देश या आदी या शब्दांनी केलेला आहे. म्हणजे प्रियवृत्ती, मोदवृत्ती आणि प्रमोदवृत्ती ह्यासुद्धा ह्या आनंदमय कोशामध्ये असतात. आणि ज्यांचा अनुभव आपल्याला जागृतावस्थेतल्या आनंदामध्ये किंवा स्वप्नावस्थेतल्या आनंदामध्ये येतो. आणि हा 3 टप्प्यांमध्ये असतो. कसा ते बघूया. आता प्रिय हा पहिला टप्पा आहे. आवडता विषय किंवा आवडत्या व्यक्तीचा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा सुद्धा आपल्याला एक आनंद मिळायला सुरुवात होते. त्या स्टेजला म्हणायचं प्रिय. जेव्हा ती वस्तू प्रत्यक्षात आता मिळाली, समोर आली किंवा ती व्यक्ती भेटली, समोर उपस्थित आहे, तेव्हा जो आपल्या आनंदाची मात्रा अजून वाढते आणि तो पुढच्या लेव्हलला पोचतो, तो मोद, त्याला म्हणायचं मोद. आणि त्या वस्तूचा आनंद उपभोगताना किंवा त्याच्याशी एकरस होताना जो आनंद तो सगळ्यात जास्त असतो त्याला म्हणायचं प्रमोद. मग प्रमोद या अवस्थेमध्ये काय होतं? भोक्ता आणि भोग्य ह्याच्यामध्ये हे एकरूप होतात. ह्याच्यामधलं द्वैत संपतं आणि तुम्ही स्वतःला विसरून त्या आनंदामध्ये मशगूल होता आणि तिथे फक्त आनंदाचा उपभोग एवढीच गोष्ट शिल्लक राहते. म्हणजेच जिथे द्वैत संपतं तिथे जो आनंद मिळतो ना तो आत्मानंदच असतो. पण हा कालावधी खूप थोडा असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो आनंद आपल्याला विषयांमध्ये मिळतोय किंवा त्या व्यक्तीमुळे मिळतोय असं वाटतं. प्रमोद या स्तरावर शरीर, मन, बुद्धी अगदी थोड्या काळासाठी का होईना पण अत्यंत शांत आणि स्तब्ध होतात. आणि या क्षणिक विक्षेपरहित अवस्थेमध्ये थोड्याच काळासाठी आत्मानंद चमकून जातो. म्हणून तो आत्मानंद जरी असला तरी तो टिकाऊ स्वरूपाचा नसतो, क्षणिक असतो आणि त्यामुळे तो विषयातनं मिळाला आहे असं वाटतं. तर अशा प्रकारे हा आनंदमय कोश म्हणजेच कारण शरीर आपल्या अस्तित्वाचं मूळ कारण आहे. आणि म्हणून इथे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदवल्लीमधली एक उक्ती किंवा एक मंत्र जो 6व्या अनुवाकामध्ये आहे तो इथे खूप समर्पक आहे, म्हणून तो मला तुम्हाला सांगायची खूप इच्छा होती आहे. आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवन्ति, आनंदम प्रयन्त्यभिसंविशन्ति इति.
आनंदात ही एव म्हणजे आनंदातूनच खरं म्हणजे इमानी भूतानी जायंते म्हणजे ही सगळी भूतं निर्माण झाली. आनंदातूनच हा विश्वाचा पसारा निर्माण झाला. थोडा विचार केला तर आपल्याला हे पटेल. निर्माण करण्यामध्ये आनंद आहे. मूल जन्माला घालण्यामध्ये आनंद आहे. म्हणूनच एवढी लोकसंख्या वाढतीये ना. प्रत्येकाला आपल्याला मूल असावं असं वाटतंच ना. ज्यांना मूल नाही त्यांना विचारून पहा की कुठल्या आनंदाला ते मुकलेले असतात. त्यामुळे आनंदातूनच नवनिर्मिती होते जीवांची आणि जगण्यात आनंद आहे म्हणूनच माणूस जगतो. कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेऊन आनंद शोधतो, आनंद मानतो आणि जगतो. आणि नंतर मृत्यूनंतर जिथून निघाला तिथेच विलीन होतो. असा एक सिद्धांत आहे की कार्य हे नेहमी कारणात विलीन होतं. आपलं जीवन हे कार्य आणि आनंद हे त्याचं कारण असं समजलं तर कार्य हे कारणात विलीन होतं. म्हणजे आपलं जीवन संपलं की आपण आनंदात विलीन होतो. तर असा हा आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर. पण आपण पाहिलं की कारण शरीर ही कसली अज्ञानाची अवस्था आहे आणि अज्ञानसुद्धा जाणलं जाणारं आहे. तर सुषुप्तीमधून बाहेर पडल्यानंतर गाढ झोपेतनं आपण जेव्हा बाहेर येतो परत जागे होतो तेव्हा त्या अज्ञानाची आपल्याला जाणीव होते. ह्याचाच अर्थ हे अज्ञान जाणणारा कोणीतरी तिथे म्हणजे सुषुप्तीत उपस्थित होता तेव्हाच तो आज म्हणू शकतोय की अरे मी काय गाढ झोपलो तो मला काही म्हणजे काही कळलं नाही. हे न कळणं कुणाला तरी कळलेलं आहे ना. तो कोण? तो म्हणजेच द्रष्टा आत्मा आणि त्यांनी जे अनुभवलं ते दृश्य काय होतं? अज्ञान. आणि म्हणून आनंदमय कोश सुद्धा मी नाही याचं कारण दृश्यत्वात. तर इथे आपण पंचकोशांचा संपूर्णपणे निराश केलेला आहे. प्रत्येक कोश हा का आत्मा असू शकत नाही याची कारणमीमांसा सांगितलेली आहे. हा विषय थोडासा गहन आणि सूक्ष्म आहे. यावर जरूर मनन करा असं मी नक्की सुचवेन. आणि आता प्रार्थनेने आपण समारोप करूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.